पन्हाळा तालुक्यातील माले इथल्या हनुमान यात्रेनिमित्त यात्रा कमिटी आणि तालीम ग्रुप यांच्या वतीनं कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं. पहिल्या क्रमांकाची कुस्ती मुरगुडचा रोहन रंडे आणि आटपाडीचा सतीश मुंढे यांच्यात झाली. सुरुवातीच्या काही क्षणातच रोहन यानं पोकळ घिस्सा डावावर सतीशला चितपट करण्याचा प्रयत्न केला. मात्र बराच वेळ निकाल लागत नसल्यानं पंचांनी गुणांवर रोहनला विजयी घोषित केलं. दुसऱ्या क्रमांकाची शाहू कुस्ती केंद्राचा गणेश मुंढे आणि सांगलीचा मनोज कदम यांची कुस्ती बरोबरीत सोडवली. तिसऱ्या क्रमांकासाठी 2 कुस्त्या झाल्या. कवठेसारच्या नितीन पाटील आणि मालेचा दिग्विजय जाधव यांच्यातील कुस्ती दिग्विजय जाधवनं घिस्सा डावावर जिंकली, तर सांगलीच्या बापू टिळेला शित्तूरच्या सूरज पाटीलनं मुलतानी डावावर आसमान दाखवलं. अन्य लढतीमध्ये शाहूवाडीचा गोरक्ष पाटील, वारणा आखाड्याचा रामा माने यांनी विजय मिळवले. या मैदानात लहान मोठ्या 150हून अधिक कुस्त्या झाल्या. या चटकदार निकाली कुस्त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. महाराष्ट्र चॅम्पियन आणि अहिल्यानगर इथल्या महाराष्ट्र केसरी मैदानात पंच म्हणून कामगिरी बजावलेला गावचा सुपुत्र पैलवान जयदीप चव्हाण, तर गावातील जुन्या काळातील प्रसिद्ध मल्लखांब आणि कुस्तीपटू आबा गणपती पाटील, पैलवान बापूसाहेब चव्हाण यांना कुस्तीभूषण, तर कैलासवासी रंगराव लोहार यांना मरणोत्तर कुस्तीभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यावेळी सरपंच उत्तम पाटील, वारणा आखाड्याचे प्रशिक्षक संदीप पाटील, पंच दिलीप महापुरे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, कुस्ती शौकीन उपस्थित होते.